जे मी काय नाचते ना किंवा मी जे नंतर नाचले किंवा माझी गाणी आली, फुबाई फू मध्ये जे एंट्रीला मी नाचत होते ना, एंट्री करत हो नाचायची त्या हो स्किट हो मध्ये, ते बघून मला मिलिंद कवडेंनी माझं पहिलं आयटम सॉन्ग दिलंय. हे कोणाला माहितच नाहीये. हो. तू आता वैशाली दाखवलं सामंत. तेव्हा मी पाहिलं. ते प्लीज जरा ते मी थोडं प्ले करेन थोडा वेळ. थोडा वेळ प्ले कर प्लीज, कारण ते कुणाच माहितीये, कारण तो सिनेमा एवढा बघण्यात आला नाही किंवा तो तेवढा हे फोर नाही झाला. इडियट्स. 4 इडियट नावाची हा. त्यांची पहिली फिल्म. आणि मला त्या माणसाचं इतकं कौतुक वाटलं. मी पहिल्यांदा गेले तर मला काय वाटलं की कॅरेक्टर साठी बोलवलं असेल. ते म्हणे तुला आयटम सॉन्ग करायचं. तर मला वाटलं बरं आता काय असतं माहितीये ना, डिरेक्टर त्याच्या बोलतोय. आधी तू कधीच केलं नव्हतंस असं काही. कधीच नाही. किंवा आयटम सॉन्ग म्हटलं की ती नाचणारी अशी एक हा, छान. तर मला वाटलं की मला का पटवायचं म्हणतो, मी तर दिसायला सुंदर पण नाहीये. दिग्दर्शक असं असतात ना आपल्याला काही, दिग्दर्शक म्हणजे असे असतात. तर मी म्हटलं की हा एवढं का मला खुश करतोय की तुला आयटम सॉन्ग, आणि काही बघण्यासारखं पण नाहीये माझ्याकडे. म्हटलं सर नक्की आयटम सॉन्ग. हो, मला असं दाखवायचं, कारण तू जे नाचते स्किट मध्ये जे नाचतो, तर तू जर गाणं केलं तर काय होईल, आणि आपण ते विनोदी पद्धतीने करणार. तू नाचताना आयटम सॉन्ग सारखीच नाचणार आहेस, आयटम गर्ल सारखी. पण जे चौघं येतात 4 इडियट, त्याच्यामध्ये कोण, भरत जाधव, सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव, जाधव. बरं ते दोघं जे होते ते नवीन, तर ते येतात आणि त्यांचा पोपट होतो की अरे आम्ही आलो होतो आयटम गर्ल बघायला आणि ही कोण नाचते. पण ते गाणं बघ तू, खरोखर सांगते, प्रॉपर आयटम सॉन्ग केल्यासारखं ते गाणं आहे. म्हणजे आणि रामोजीला झालंय ते गाणं हैदराबादला. फार म्हणजे छान. मला वाटतं आता लोकांनी विचार करायला नको पुन्हा सिनेमा मधला आयटम सॉन्ग म्हण किंवा छान. आर्टिस्ट तर तू चांगली आहेसच, म्हणजे ऍक्टिंग साठी भूमिका ऑफर करणं ही गोष्ट तर काही तुझ्यासाठी हे नाही, पण आयटम सॉन्ग साठी. त्यामुळे हे गाणं मी या पॉडकास्ट मध्ये प्ले करेन. प्लीज प्लीज आणि कर. बाई जरा जपून दांडा. बरं ते या तर गाण्याने तर विक्रम केला. बरं तेही गाणं मी करणार नव्हते, कारण माझ्या नाटकाची एक रिहर्सल चालू होती. तर अभिजित पानसेंनी फोन केला की ते संदीप विचारेंना की अरे ती मला पाहिजे 2 दिवस, माझं गाणं आहे. तर ते म्हणाले हा आम्ही तिला पाठवतो. तर मी संदीप विचारेंना सांगितलं, हो तुम्ही एवढं हॉल बुक केलंय, याचा खर्च, त्या त्यांच्या नाटकात मी लीड रोल करवते आणि 3 दिवस फुल डे हॉल बुक केलंय. तर मला ते खूप ऑड वाटत होतं आणि मला काय वाटलं फक्त कॉमेडीसाठी बोलवलं असेल ग, गाणं परफॉर्म करायचं हे मला माहित नव्हतं. तर मी तिकडे गेल्यानंतर मी मेकअप करून झोपले आणि सकाळी 3:30-4 वाजता मला उठवलं की चल खाली ये, गाणं शूट म्हणजे तुझं करायचंय. तर मला काय वाटलं इकडनं पासिंग तिकडनं पासिंग किंवा काहीतरी कॉमेडी असेल. तर नंतर ते उमेश जाधव म्हणाले अरे दाखव हिला काय करायचंय. तर तिने दाखवलं. म्हणलं परफॉर्म करायचंय सकाळी 4:30 वगैरे. मी झोपेत केली आहे माझी ती एंट्री त्या गाण्यातली, जपून दांडाधर मधली. काय बोलतेस. मी झोपलेलीच. आता मी बघेन पुन्हा ते गाणं. मी झोपलेली आहे. पाहिलं आहेस पण आता त्या अनुषंगाने बघेन, तू म्हणतेस ते. 2 कडी त्या पहाटे केली. मग ती एंट्री झाली माझी त्या गाण्यातली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री मग ते पुढची दोन कडी काय अंतरे काय म्हणतात ते अच्छा. झाले. काही ते गाण्याचा संबंध नाही. पण तुला माहितीये मी मेकअप करत असताना खाली गाणं लागलं ना, पहिल्यांदा शिट्टी वाजली, मी त्याच वेळेला मेकअप रूम मध्ये जेवढे होते त्यांना सांगितलं हे गाणं पुढचे 15-20 वर्ष हलत नाही. हळदीचं गाणं आहे. हो हो हो. अजूनही ते गाणं अजूनही हळदीला. अजूनही वाजतं. बरं त्या गाण्यामुळे माझं 1.5 ते 2 वर्ष ना घर चाललंय. बरं त्याच गाण्याचा एक किस्सा मी सांगते. ज्याला आम्ही निघालो होतो, 7 पाटीला शूट झालं, आम्ही निघालो होतो, त्याला मी झोपले होते. तर रमेश चांदणे त्या सिनेमात काम करतो, माझा मित्र. आम्ही एकत्र यदा कदाचित मध्ये होतो. तर सगळ्यांना विचारणं आले अरे तू काय करतोय, तू काय करतेस, हे काय करते. तर असं कोणीतरी म्हटलं की ह्या गाण्यामध्ये जी सुंदर दिसणारी मुलगी आहे ना ती मी करते. ऍक्च्युली ते 2 आहेत ना त्याच्यामध्ये. सुंदर दिसणारी मुलगी आहे ना ती मी करते. तर मग रमेशने मला विचारलं तू काय करते. त्या गाण्यात जी घाणेरडी दिसणारी पोरगी आहे ना ती मी करते. पण दिसलीस तूच. हा, ते स्वामी आहेत, ते बघतात. आणि मी बोलले त्याला ती घाणेरडी दिसणारी पोरगी आहे ना ती मी आहे. बरं, आपल्या इंडस्ट्रीतल्या बाकीच्या प्रवासाबद्दल तर खूप तुझं तू बोललेली आहेस. आपण खूप चांगल्या चांगल्या गप्पा मारत आहोत. त्यामुळे आता या नोटवर मला तुला विचारायला आवडेल की आता मी असं ऐकलंय तुझ्याकडनंच नकळतपणे की 70 किलो वजन कमी झालंय आणि यापुढेही तुझा काहीतरी मानस आहे की कशी फिटनेस तुला करायची आहे. तर त्याविषयी सांगशील, कारण हे एक लोकांसाठी उत्तम उदाहरण आहे की 132 किलो वरनं आता किती आहे. आता ऍक्च्युली तुला सांगू ना, 68 वगैरे मी कमी केलं होतं आणि पुन्हा आता माझं 68 पण नाही, 67. आणि पुन्हा आता काय झालंय की माझ्या थोडंफार नाटकाच्या मला रिहर्सलमुळे. रिहर्सल चालायला मिळत नाही, त्याच्यामुळे ग थोडंसं. आणि तरी पण 132 वरनं 75 म्हणजे झालं काय.
जवळजवळ किती अर्ध हो, वजन actually कमी अर्धा केलंस? किलो वजन कमी केलंय. पण त्याला 5 वर्ष मी मेहनत घेतली. नुसतं चालणं ना? नुसतं चालणं आणि मी संध्याकाळी 6 नंतर शक्यतो मी काही खात नाही. अगदीच भूक लागली तर माझं ठरलेलं आहे. एक तर पाणीपुरी किंवा सँडविच हे असं माझं ठरलेलं हलकं फुलकं. पण तेही नाहीच. म्हणजे नाहीच. म्हणजे मी तर 9 वाजता झोपतेच. हे माझं रुटीन आहे. तर त्याच्यामुळे झालं आणि मला आता मी एवढं कमी केल्यानंतर मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आणि लवकरच काहीतरी नवं करताना दिसणार आहे. मी आता सांगणार नाही, पण आमच्या इथे ती आहाहाहा. नक्कीच काही दिवसांनी पुन्हा मी दिसेल. येईन. येईल पुन्हा मी त्याच्यासाठी. परत येईन. मी परत येईन. मी परत येईन. बरं, आता थोडेसे प्रश्न असे हां. वेगळे. हं. तुमच्याबद्दल म्हणजे तुझ्याबद्दल लोकांनी केलेला सर्वात मोठा गैरसमज कोणता? क्विक उत्तर द्यायचे. मी खूप माजुरडी आहे. हो? हो, वाटत नाही. आहे. म्हणजे मी त्रास देत नाही. म्हणजे माझा माज हा समोरच्याच्या वागण्यावरतीच आहे. आहे. समोरचा हां. कसा वागतो ते. समोरचा कसा वागतो त्याच्यावर आहे. एखादी गोष्ट जी तुला ओपनली बोलायची होती, पण तू कधी बोलली नाहीस आत्तापर्यंत. हां, माझं कोणावर तरी फार प्रेम आहे 13 वर्षांपासून. हं. अ, तिथे मी फार रिएक्ट नाही झाले. त्याच्यावर. हां, कारण कारण काही संबंध नाही किंवा काही होणार तर एकतर्फी नाहीये. प्रेम आहे. एकतर्फी प्रेम आहे. इंडस्ट्रीतलं? इंडस्ट्रीतलं. ओ. सक्सेससाठी तुला कधी सॅक्रिफाईस करावं लागलंय का? सक्सेस मिळवण्यासाठी अजिब इंडस्ट्रीतली? अजिबात नाही. हं. प्रश्नच नाही. मला आत्तापर्यंत जी कामं मिळाली आहेत, ती सगळी कामावरती काम बघून मिळालेली आहेत. त्याच्यामुळे आणि मी ते मला वाटतं ते फार काही सक्सेस टिकतही नाही. बरोबर, ते पण आहेच. हां. आणि आता रॅपिड फायर आहे एक छान. तुला यातलं काय आवडेल हे तू सांगायचंय. फन सेगमेंट आहे. हां. फेम की पीस? पीस. मनी की पॅशन? नाही मनी हां. हॅलो. मनी आलं तर पॅशन-बिशन सगळं होतं. फॅशन होते, मग पॅशन होतं, सगळं होतं. एका शब्दात स्वतःविषयी काय सांगशील? एका शब्दात, एका वाक्यात स्वतःविषयी मी व्यक्त झालं. मी क्यूट आहे. तुझ्यातली एक सवय जी तुला असं वाटते की ती चेंज करायला हवी, म्हणजे बदलायला हवी, पण अजून माझ्याने होत नाहीये. राग. तुला मला वाटतं बिग बॉस मध्ये उषा नाडकर्णी पण बोलल्या होत्या का, कोणीतरी बोललं हां. होतं? मला ती तर नेहमीच बोलते. त्या स्वतः इतक्या रागीट आहेत, पटकन पण चिडतात, ती पण पण त्या तितक्याच प्रेमळ आहेत. तशीच पण तू मला आहेस का? मला मला असं वाटतं की मी तिच्यासारखीच आहे आणि तीच मला सांगते. म्हणजे ती मला उषाताई कधी-कधी बघा. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. बरं, एक असा माणूस तुझ्या आयुष्यातला जो कायम तुला इन्स्पायर करत आलाय. ऍक्च्युली खूप आहेत. खूप म्हणजे खूप आहे. पण मला ह्या व्यक्तीचं नाव घ्यायला आवडेल. कारण ते नाव घेतल्यानंतर तूही म्हणशील की करेक्ट आहे. मी अभिनेत्री आहे आणि मला वेगवेगळं काम करायचं आहे. मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आणि एक ऑरा म्हणतो ना आपण, तो ऑरा तसा तयार झाला पाहिजे. मुक्ता बर्वे. हो, खरंच. मी काय बोलले होते, की मी नाव सांगितल्यानंतर तू काय म्हणशील? मी खरंच. तर प्रेमातच आहे त्या व्यक्तीच्या. मुक्ता, तुझ्यासाठी. आत्ता मला एक विचारायचंय की आपण फिटनेस जर्नी जेव्हा करतो तेव्हा एक मेंटल हेल्थवर आपला परिणाम होत असतो. तो चांगला पण होत असतो. हं, डेव्हलप चांगल्या पद्धतीने हं. होत असतो. तर तुला तुझ्या मेंटल हेल्थ मध्ये किती सुधारणा झाल्या की वाटली जेव्हा तू फिटनेस जर्नी करतेस? माझ्या फिटनेस जर्नीसाठी काय बदल झालाय म्हणजे? बदल म्हणजे मी स्वतःलाच थँक्यू म्हणेन. मी खरोखर सांगते, मी स्वामींची शपथ घेऊन सांगते, मी कधीच आपण मेकअपला बसतो त्या आरशासमोर असतो आपल्याला बघावंच लागतं. मी कधी स्वतःला आरशासमोर बघत म्हणजे खास उभं राहून बघत नव्हते. पण मी फिटनेस जसं सुरू केलं ना, तसं मी स्वतःला बघायला लागले आणि मी तयार व्हायला लागले. आज फिटनेस तुझ्यासाठी लुक्स आहे, लाईफस्टाईल आहे की डिसिप्लिन आहे? डिसिप्लिन. डिसिप्लिन आणि मी एकदमच पाळते ते फार. मला चालतच नाही. नाटक तर सुरू केलंय. हो. गाणंही एक लवकरच करणार आहेस. नको ना. नाही नको ना. नाही नाही, म्हणजे गाणंही तू करणार आहेस, पण मी त्याच्याविषयी डिटेल नाही बोलणार, पण सिनेमा करायचा आहे. पण ते गाणं तुला कसं वाटलं? सुंदर, एक सुंदर गाणं तिने मला ऐकवलं आणि लवकरच सुंदर आणि काहीतरी ती वेगळ्या घेऊन येणार प्रकारचं, आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आणि सुंदर कलाकृती तू घेऊन येणार आहेस. तर हे थोडंसं आमच्याकडे तिने थोडंसं एक्सक्लुझिव्ह दिलंय आम्हाला, तर ते आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमातूनही तू आता दिसशीलच आम्हाला लवकर. म्हणजे आहे मी काही मी मानस प्रयत्न करते. सिनेमातून मी दिसायचा. प्रयत्न करते. हिंदी का नाही ट्राय करत?
मी हिंदी केलंय, पण मी तुला माहिती खरं केले सांगू आता. मी तुला खरं सांगू का, काय कळत नाही. तर मी स्वतः गुजराती आहे. मला बरेच जण म्हणतात की तू गुजराती इंडस्ट्रीत का नाही हे करत आहे, तुझ्याकडे तर सरनेम पण आहे सोलंकी आणि खरोखर माझ्याकडे कॉन्टॅक्ट पण आहेत हा.